मंडळी, आपले ग्रामीण लव्ह बर्ड्स शंकर्या शीतली आठवत आहेत ना? चला बघूया आज त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये काय नवीन ट्विस्ट येतोय ते. तोच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या यंग ब्रिगेडला. हॅलो हॅलो. हा कदम मामा. हा शंकर्या बोलतोय. अहो काय करताय कसं? हा ऐका 2 मिनिटं ऐका की. लिहिलंय का नाही शटर वरती दुकान बंद आहे? मग कशाला दगडानं वाजवताय? हा नाही दवाखान्यात आलोय आईला घेऊन. काय ऐका ऐका गावाला नका सांगू. वाक्य ऐका. तिला बरं वाटण झालंय पोटात दुखतंय म्हणून आलोय. हा हा ठेवलाय राजगिरा ठेवलाय तुमचा काढून बाजूला. संध्याकाळी देतो घरी आल्यावर. हा ठेवा फोन. शंकर्या किती दिवसानं आलीस? ती मुर्द जाऊ दे. कसा आहेस तू? किती वाढलायस? कशाला टेन्शन घेतो आत्याचं? आत्या होईल की बरी. मी आहे ना. नाही घेईल काळजी. आपण दोघं मिळून. तिकडं पडली आहे ती. गेली की काय? काय झालं काय या म्हातारीला? आयाला किडण्याचा प्रॉब्लेम झालाय. घ्या दात किडलेत आणि हॉस्पिटल मध्ये आणून टाकलंय वय तिला आता. नको येत जाऊ तू. दात किडण्याचा प्रॉब्लेम नाही झाला तिला. मग किडण्याचा पोटात ना लय असतं. नुसते गॅसेस नसतात पोटात. ती दोन्ही असतात ना राजमे काजू काजू. त्याचा प्रॉब्लेम झाला. बाबू त्याचा प्रॉब्लेम झाला. लय दुखतय. लय उळत होती. आता तिला सांगू तू आल्या तिला बरं वाटेल. बरं वाटेल. खरंच बरं वाटेल. सांग की मग. आय कोण आलंय बघ. शीतली आल्या. तिला म्हणा गुळ संपलाय उद्या ये उद्या. आय उठ 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 उठ. आय हे बघ तू दुकानात नाहीस. आय बघ दवाखान्यात आहेस. शीतली तुला बघाय आल्या. आत्या गायला आली टवाळ कुठली? असं टवळ बोल चल ग. आई असं नको बोलू की ग. हा काल धरणं काय सांगत होती आज मला कस तरी वाटतं एकटीला. आता ती आली आता बोल की ग. हा बघ की बघ तू दवाखान्यात आहेस म्हणल्यावर धावत आल्या. केवढी जीवाला जीव लावते बघ. कायच जीवाला जीव. आधी जीव जाईपर्यंत भांडायचा आणि आता जीव जाताना जीव लावाय आली वय. आत्या काय बोलताय तुम्ही? काय नाही व्हायचं तुम्हाला. आम्ही आहेत ना. काय नाही होणार तुम्हाला. बोल की ग. काय नाही होणार ना ग. नाही पोरी नाही काय नाही व्हायचं. भीती वाटते ग मला. काय नाही होणार. खरंच नाही काहीच होणार नाही तुम्हाला. नका काळजी करू. वय तुम्ही एवढ्या लवकर जाणार नाही आहे. आणि तुम्हाला न्यायचं म्हणजे या मला केवढा मोठा रेडा आणावा लागणार आहे. गंमत केली गंमत. हशिवलं कुणाला? गंमत करते बा. गंमत नको करू. मला जायची वेळ आली. नाही जायचं लय दुखत ग पोटात लय दुख. शंकराचं लगीन बघितलं शिवाय नाही जायचं. अहो आत्या कशाला टेन्शन घेताय? होईल की शंकराचं लगीन. आणि शंकराला पण एखादी चांगली पोरगी भेटेल कशाला? आते तू इथं बाजूला बघ. इकडंच असेल मुलगी. एकदा बघ तर. एकदा बघ. हाय ग हाय पोरगी हाय. पण ह्यो नाही म्हणतो ना. यो नाही म्हणतोय. मी केव्हा नाही म्हणले आय? तू नाही बिर्याला नाही म्हणला नाहीस काय? का ते तर बस. हा बाळा मला सांग बिर्यामध्ये काय वाईट आहे ग? लहानपणापासून बघितलंय तिला. माझ्या डोळ्यासमोर वाढली आहे. चांगल्या लक्षणाची आहे. चांगल्या वळणाची आहे. चांगलं सांभाळेल. काय वाईट आहे सांग ना मला बाळा. सगळंच वाईट. सगळंच वाईट नसतं काय म्हणतो. जगात एकटी पिरी आहे का? दुसऱ्या आजूबाजूला पण पोरी बघा की. मग केवढ्या पोरी आहेत? हा जगात एकटी पिरियस थोडी आहे. लय पोरी आहेत चांगल्या. मला त्यातली एखादी आवडेल. यो आवाज ऐकलेला. शंकरराव बाबू. आत्या कशी ग? जसं कळलं तशी पळत आले बघ मी. अरे आहे ग.
बस झालं धोकात बरे येतं धोकात काळजी नको करू हाय बरी आहे ग अगं तुझ्यासाठी ना अंगारा आणलंय देवाचं हे बघ. आणि देवळात जाऊन आले ना तो प्रसाद पण घेऊन आले. म्हटलं देवा आधी माझ्या आत्याला बरं कर बाबा, त्याशिवाय काय करू नको दुसरं. हे धर हे प्रसाद खा म्हणजे तू पटकन बरी होशील. हा आम्ही पण नाही ती सांगते शितली सांगते शितली पण रोज जाती देवळात. नाही म्हणजे रोज नाही जात, म्हणजे आदनं मधनं जाते मी देवळात, पण आज मी स्पेशल आत्या तुमच्यासाठी गेलते. तुमच्यासाठी नवस बोलले आत्याला लवकर बरं करा. हा. ऐका की काय आहे हिथं जरा बोलायचं. कशाला या की इथं बोलायचं. काय झालं? ती आत्यांची किडनी बदलणार आहेत म्हणले डॉक्टर. कधी बदलणार आहेत? काय आत्या हा तुमची किडनी बदलणार आहे? काय म्हणली आत्या काय म्हणले तू? तुमची किडनी बदलणार आहे? माझी किडनी नाही 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 किडनी खराब झालं नाही 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 आय 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 नाही आय नाही किडनी बदलायची नाही. आय 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 नाही ग नाही ग आय ऐक की माझं शांतपणी नाही झाली कुठं बोललास तू कुठं नाही खोटं बोललो आय ऐक की 2 मिनिटं. आय 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 ती काल डॉक्टरांनी सांगितलंय तसं, म्हणजे किडनी बदलायची नाही सांगितलं, म्हणजे ती म्हणले की अंदाज दिलाय की उद्या आपल्याला किडनी बदलावी लागते. अगं आते मारती कशाला कन्फर्म नाही अजून अजून ठरायचंय. डॉक्टरांनी अंदाज दिलाय फक्त. आणि तू काय टेन्शन घेऊ नका. मी पप्पांना सांगते आपण मस्त छान किडनी आणू तुला. तू सांग कुठल्या रंगाची पाहिजे? अगं ग अगं आय 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 नाही अगं तू इथं ये अगं किडनी आणायच्या किडनी दुकानात वडणी नाही आणायच्या. चिपरी कुठला मग किडनीला रंग नसतोय, साधं गणित आहे. एक किडनी एका बॉडीतनं काढतात आणि दुसऱ्या बॉडीत टाकतात. बाबू कोण देणार आहे या त्याला किडनी? मला किडनी नाही तू किडनी नाही देणार कोणी मला. आत्या किडनी नाही आत्या नाही देणार मला कोणी. दे ना, आय दे ना. गप की जरा. गप ना तू. मी हळू बोलले डोंगलाचा हळू बोलल्यास मिलचा भोंग आहे तोंड म्हणजे तुझं पटापटा बोलती काहीतरी आपलं. आय गप तिकडे बस धर्म. तू माग ग आय आय ऐक ऐक की आय ए ते नको ना चिकटू. कुठं आहे जरा वय की लांब वय ग लांब वय ग. लांबच आहे लांबच आहे. होई लांब 5 मिनिटं. आय आय शांतू की कसं शांत होऊ? नको की काळजी करू अगं. होय आणि असं कसं कोण किडनी नाही देणार तुला? हा लोक आहे की तुझा मी दिन किडनी तुला दोन्हीच्या दोन्ही दिन. नाही नाही बाळा असं नाही बोल. कुठली आई स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या पोराचा जीव धोक्यात घालते. नाही बाळा असं नाही बोल. मी जाईन माझं माझं तू नको. नाही. मी देईन किडन्या. दोन्ही किडन्या देईन मी. पागल आहेस मरशील. हीच एक आणि माझी एक. तू इथे आधी एकच झालीस का? मी नाही देणार आहे तिला किडनी. का ग? नका गा टावड्यान. नका देऊ तुमची किडनी नको मला तुमची किडनी. आग लावा तुमच्या किडन्या आता किडन्या ना. मी देते मी. माझी पिरिया आहे ती देईल मला किडनी. तुम्हाला दिली तर मग मला काय उरल ना. बघा कशी माग सरली. बघितलं का आत्या बघा चांगली कुणाची बोलत होते. आहे का कुणाची नाही ती. मी म्हणलं ना आत्या मी देईल तुम्हाला दोन्ही किडनी. होय बाजूला. तुम्ही जगायला पाहिजे फक्त. खरं एवढं तर करू शकते माझ्या शंकरासाठी. माझ्या गावातल्या किराणा मालाच्या दुकानातल्या शंकराच्या आईसाठी मी एवढं करू शकते. खरं करशील का ग? खरंच मी तुम्हाला मी दोन्ही किडन्या देईन आत्या तुम्हाला. माझं कुणाचं ग बाळ ग. मी काय मी कर बस इथं बस. बस बस ग, शितले बस. हात दे आत्या हात दे. आता लगेच ती की हात घ्या की हात घ्या. हाय बाळा इथं बघ. माझा पोरगा आहे शंकर्या. एकुलता एक आहे. 9 सानं झालाय. माहित आहे मला. कर्तबगार आहे. माहित आहे. दुकान सांभाळतो. त्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगते माग तुला काय पाहिजे ते माग. मग शितले माझ्यासाठी जीव द्यायला तयार झालीस माग. मग
मागू होय. आत्या एवढी माया ना माझ्या आईने लावली होती. आई गेल्यानंतर कोणीच नाही लावली. माग माग पण आत्या माग मागते. मला माग. आत्या तुम्ही मला म्हणल्या मागशील ते मी देईन. मागते माग. मागते. मला लय छान वाटलं आत्या. कोण नाही करत हो, कोण माग. मागते. आत्या मला ऐका नाही तुमचं ऐका नाही. काय काय गोंधळ चाललाय? विजिटिंग आवर्स पण नाहीयेत. काय एवढी गर्दी इकडे? काय श्वास घेऊन पेशंटला नाही काय झालं त्यांची किडनी मी त्यांना किडनी देणार आहे ना तर त्याच्या बदल्यात त्या मला काहीतरी देणार. मी मागणार आहे ते. डॉक्टरांना बोलू दे. डॉक्टर आले. एक मिनिट. काय कसली किडनी? काय बोलताय? तुम्ही म्हणलं होतं ना काल मला उद्या आईची किडनी बदलावी लागली. उद्या म्हणजे उद्या नाही हो. उद्या म्हणजे भविष्यात. ब्लड टेस्ट मध्ये काय बघितलं आपण? क्रिएटिनिन वाढलंय ना. हा. मग ते अजून वाढलं. काळजी नाही घेतली तर पुढे जाऊन किडनी डॅमेज होऊ शकते. म्हणून तसं म्हणलं होय, उद्या भविष्यात kidney असं होऊ बदलावी लागली शकतं. मग काय करायचं आता? काळजी घ्यायची. तेल तिखट या सगळ्याच्या लांब राहायचं. नाही पण ती माया दुकानातच असतात ना त्यांच्यापासून कसं लांब? किराणाचं दुकान आहे त्यांचं ते. खायचं नाही. खायचं नाही. कळलं का? खायचं नाही. खायचं नाही. नाही का हे काय नाही काय नाही. वजन वाढलंय केवढं. चालायचं. दिवसातनं 2 वेळेला चालायला गेल्या पाहिजेत. पुढच्या वेळेला येताना वजन कमी झालं पाहिजे. कळलं? चालायचं. वय वय आपण दोघी जाऊ चालायला. काय नाही. ठीक आहे. ठणठणीत आहात. काही प्रॉब्लेम नाहीये. काही नाहीये प्रॉब्लेम. काळजी घ्यायची फक्त. मी डिस्चार्जचे पेपर साईन केले. ते पेमेंटचं बघा आणि घेऊन जा घरी. आता जाऊ मग काळजी घ्यायची फक्त. बरी आहे. काय प्रॉब्लेम नाही. काळजी घ्या. ते मी तुमच्याकडे हे मागणार होते. तुम्ही देणार होते. तुम्ही देणार होत्या मागणार होते. तुम्ही ते देणार होते. दुकानावर येईल तुला मागशील ते देईन म्हणल्या. ते मागणार होते. देते उद्या दुकानावर ये आणि नाही आलं तर शंकराच्या हाती धाडून दे. बॅगा बिगा घे. काय नाही झालं. चल शंकर बॅगा घ्या. काय ग पिरिया लग्नाला आली जरा नीट मेंदूवर ताण देत जा ग. कसं बोलतीस तू? आयो महागायचंच की पटके. भिकारी आहे होय मॅ. तुझ्या हातनं धाडते मी. काय भिकारी आहे काय? किरणा माल मला काही कमी पडतोय होय? नाही तसं नाही. तू मग कसं बोलतेत त्या? दम नाही तुझ्यात. चांगला चान्स होता बोलायचा. बोल की कसं होणार आपलं? मला काही दिसणं झालंय शंकर्या. तू काळजी करू की. मी बोलीन आईशी. मी बोलीन. एक नंबरचा पेदराट आहेस तू. कानाखाली आवाज काढेन तुझ्या. हिम्मत असेल तर मग बोलून दाखव ना आईशी. ए ना कोकरू आईच्या पुढे जायचं नाही शितले सांगून ठेवती. याची आई आहे ना त्या पिर्याशी लग्न लावून देईल. तू बसची लाचीच. मग येऊ नको रडत माझ्याकडे. काय ती आताच बोलून घे. सांगून ठेवती. जा आली मोठी टिटवी शानपणा शिकवायला. बोलून घ्या रे आईशी. आसन पेदरट आसन कोकरू आसन वाटत असेल भ्या आई समोर. पण एका गोष्टीचं वचन देतो तुला आज. लगीन केलं ना फक्त तुझ्याशी. नाही तर आयुष्यभर एकटा राहीन. तुला पण माहित आहे शंकर्या लव्ज ओनली शितली. माझा विकी. माझी कॅट. अतिशय क्यूट आणि लाघवी परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात. प्रसाद दा
खूप मजा आली. उत्तम सांघिक परफॉर्मन्स. जागा बदलली, आज दुकानाच्या ऐवजी हॉस्पिटल आलं, पण तितकंच रंजक होतं. सगळ्यांनी खूप हसवलं. कुणाला ऑल द बेस्ट. मंडळी, आई आणि बायकोच्या भांडणातून वाचण्यासाठी नवऱ्यानं काढलाय एक उपाय. चला बघूया हा उपाय कितपत यशस्वी ठरतोय ते. त्यासाठी स्वागत करूया आपल्या अतरंगी विनोदीरांचं. सुगंधा, सुगंधा, काय झालंय? काय काय 10 सांगितलं तुला. सुगंधा 10 सांगितलं तुला. हो, जी कामं करतो ना आपण त्याच्याकडे लक्ष देत जा, लक्ष देत जा. ऐकत नाहीस काय माझं? मारायचं असेल ना मला तर सरळ मारून टाक. काय? हे ना असं मारून टाक. असं मारायची काही गरज नाहीये. घे मार मला. किती ओव्हर ऍक्टिंग करता हो तुम्ही. मारायचं असतं ना केव्हाच मारलं असतं. इतकी वर्ष थांबले नसते. कशी बोलते बघा मला. सासूला कशी बोलते बघा. सासूला कशी बोलते. घरात काही 4 लोक जमा केली आहेत तुम्ही. त्यांच्या समोर अभिनय करताय. कोणी दिसतंय आजूबाजूला तुम्हाला? ते सिरियल बघणं ना बंद करा तुम्ही जरा. येऊ दे माझ्या पोराला आज. येऊ दे त्याला. सगळं सांगून टाकणार आहे मी त्याला आज. तू कशी वागतेस ना, तो नसताना ते मी सगळं सांगणार आहे आज त्याला. काय झालंय सांगाल का? काय झालंय? माहिती नाही तुला? नाही माहिती. काय झालं? शिरा बनवायला सांगितला होता ना, बचकाभर मीठ टाकलं साखरेऐवजी. मारायचंय मला तर असं मारला. ओव्हर ऍक्टिंग करू नका. किचन मध्ये कशाला आलात तुम्ही लुडबुड करायला? एरवी कधी येता? एरवी कधी पाय टाकता किचन मध्ये? आज बरे आलात. मी माझे डब्बे मांडलेले असतात ना. माझ्या साखरेच्या डब्याऐवजी मिठाचा डबा का ठेवला तुम्ही? मी उचलला आणि मीठ टाकलं. मीठ. डोळे फुटले तुझे? दिसत नाही तुला टाकताना साखर आहे का मीठ आहे? असं हाताला कळत नाही तुला काय टाकतेस? माझे डोळे ना खूप चांगले आहेत. दिसतंय दिसतंय. माझे डोळे खूप चांगले. डोळे तुमचे फुटले आहेत. म्हणूनच मागच्या वेळी तुम्ही माझ्या विटामिनच्या गोळीच्या डब्बीमध्ये उंदीर मारायचं औषध टाकलं होतं ना. ते चुकून नव्हतं टाकलं, मुद्दाम टाकलं होतं. कळलं ना? आमच्या घरी एक घूस आली आहे ना, तिला मारायचंय मला म्हणून टाकलं होतं. ती घूस आहे ना अशी तशी मरणार नाही हा आई. आपल्या घरात एक देवमासा आहे ना, त्याला टप करून बाहेर फेकेल आणि मगच मरेल. सांभाळून बोल. तो देवमासा आहे ना, त्याला टपकन बाहेरून फेकेल आणि मग मरेल. एवढं सांभाळलेलं अजून सांभाळू तुला? वाटते का सासू आहे ना तुझी मी? कशी बोलते? सासू सासू मग काय डोक्यावर घेऊन नाचू तुम्हाला? सासू आत ना सासू सारखं वागा जरा आई. नाच ना. घे डोक्यावर घे मला नाच. घे ना. नाच ना मला. डोक्यावर घेऊन नाच ना मला. का करायचं असतं तुम्हाला हे? जास्त बोलू नकोस. यांना येऊ दे. नाही तुम्हाला घरातून हकलायला सांगितलं ना तर बघा. बायकोच्या ताटाखालचं मांजर नाहीये माझा मुलगा. कळलं ना? मला तर सांगायची पण गरज नाही. मी असं फक्त त्याच्याकडे बघितलं ना तर त्याला कळेल. तुला मांजरीसारखा पिशवीत घालेल आणि मच्छी मार्केटमध्ये सोडून येईल. हे करू नको तू. हे मला आवडत नाहीये सुगंधा. असं करू नको. मला आवडत नाही. तुम्ही मला खूप त्रास देताय आई. सगळं केलं तरी कसं काय तुमचं हे होतं? प्रत्येक वेळी कसं बोलता? मला कंटाळा आलाय. आवाज खाली. आवाज खाली मी नाही करत. माझ्या घरात माझ्याशी ओरडून बोलायचं नाही. मी बोलणार आणि हे पण करणार. हे करू नकोस. तुम्हाला आवडत नाही. मी करणार. मला आवडत नाही. मला आवडत नाहीये. करू नकोस ना. गप्पा बसा. मी पण आज पण T20चा सामना जोरदार सुरू आहे घरात. जोरदार. प्रसाद सर, मला असं बघून तुम्हाला वाटतंय की नाही की हा करेक्ट एकदम बायको आणि आईमध्ये पिचलेला मुलगा करेक्ट असं वाटतंय की नाही माझ्याकडे बघून? मी आणि माझं नावही फाल्गुन वाटतंय की नाही तुम्हाला? बस प्रश्नच नाही का? नाही ना. त्रास झालाय वा. 2 बायकांचा त्रास झालाय. आई आणि हे ना बायको म्हणजे ना मीनची गोळी आणि सोडा आहेत. वेगवेगळे चांगले आहेत. एकत्र आल्यावर फुस वाट. घराची वाट. शांतताच नाही.
पृथ्वीकनी सांगितलेलं ना ते ऐकायला पाहिजे होतं सर मी. पृथ्वीक म्हणाला होता लग्न करायचा विचार कर, लग्न करू नकोस. लग्न करायचा विचार करणं जरी रोमहर्षक असलं तरी लग्न करणं हे अंगावर काटा आणण्यासारखं आहे. पण अंगावर काटा येणं ह्याचा मला बॅलेन्स साधता नाही आला. अंगावरचा काटा काट्यात अंग गेलंय अख्खा आता माझं. जरा शांतता पाहिजे असते हो घरी गेल्यावर, पण ना 1 मिनिट पण ती मिळत नाही सर. आज मी मिळवणार. आज तेरा भाई अलग कर गया कुछ तो. आज अलग करेगा. अजिबात बोलायचं नाही तुझ्याशी. येऊ दे याला, मी सांगणार आहे की मला या बाई बरोबर नाही. हे मुंगुसाचे अश्रू आहेत ना ते 8 टाक. मगरीचे असतात ते. पण तू मुंगूस आहेस ना. हा मी मुंगूस आहे ना, कारण मगर तर माझ्या समोर आहे. जास्त बोलू नका पण. आला माझा फाल्गुन आला. माझा फुल्लू आलाय. माझा फाल्गुन आला. माझा फुल्लू आलाय. माझा फाल्गुन आला. माझा अरे टिंग टॉंग रे, टिंग टॉंग रे. मी उघडणार आहे. अरे फुल्लू फाल्गुन इकडे. मला तुझ्याशी बोलायचंय, बस झालंय. मला सहन नाही होत आहे. फुल्लू ऐक ना. हे बघ तुझी आई आहे ना, दिसते तशी अजिबात. आणि तुझी बायको आहे ना ती तुझी आई म्हणते मला, म्हणजे मी तिची कोणी नाहीये का? या बाईला सांगू ठेव, ही बाई जर घरात असेल ना तर मी इथे राहणारच नाही. सांग तिला जायला, लगेच जायला सांग. अरे गप गप बस, गप बस परांजपे, गप बस. बोल 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 नुसता बोलतोय. तेते घरी आल्यावर पण तेच, ऑफिस मध्ये पण तेच. ऐकून घेणार नाही मी, आधीच सांगतोय. जरा शांत राहा, जरा शांत राहा परांजपे. नको ना तू बोलू, नको ना बोलू ठोसर. कशाला बोलते तू? मला कंटाळा येतोय का तुझा? प्लीज नको बोलू. तुला कळत नाही का तुझ्या वयाचा मी मान राखतो म्हणून मी तुला अजून बोललेलो नाहीये, पण मी आता बोलणार आहे ठोसर. कळला? नको बोलूस. मराठी बोललेलं कळत नाही ना. शांत राहा प्लीज, कृपा करून शांत राहा ठोसर बाई, शांत राहा. तुम्ही गप्पा बस. तुम्हाला कळतं? तुला गप्पा बसायला सांगितलं. फाल्गुन बेबी काही झालं का? नको ना. आली 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 बोलायला. फाल्गुन काय झाले काय? फाल्गुन काय झाले काय? तुझा आवाज तर ना डोक्यात जातो माझ्या वैष्णवी. कळलं तुला? डोक्यात जातो मला तुझा आवाज. तुझ्या तोंड नको दाखवूस मला. तू तोंड नको दाखवूस वैष्णवी. मला तर बोलायचंच नाही तुझ्याशी. गप्प राहा, गप्प राहा. मी काही ऐकून घेणार नाहीये. नाही म्हणजे नाही, नाही म्हणजे नाही. न काना ना हला वेलांटी ही नाही. कळलं का? कळलं का? काय करताय म्हशी सारख्या? काय करताय दोघी म्हशी सारख्या? मला कळतंय ठोसरबाई आणि वैष्णवी, तुम्ही उठा. माझाला तुम्हाला बसलात त्या माझाला तुम्हाला. मला दिसतंय सगळं. इकडनं कॅमेरे लावलेत मी फोन मध्ये. उठा. झाला फोन. झाला फोन. झाला फोन. वही आणि पेन आणा आत्ताच्या आत्ता. मला माहित नाही. वही आणि पेन आणा. दाखवतो मी. अरे वही आणि पेन आणा ना आत्ताच्या आत्ता. तू आण ना. तुला आणायला नाही होत का ग? तू जास्त बोलू नको. वही आणि पेन घेऊन ये माझ्याकडे लवकर. ठोसर आणि वैष्णवी शांततेत राहा. काम शांततेत पण करता येतात. फाल्गुन बेबी गप्पा बस. सांगून द्यायची गरज नाहीये. पेपर आहे कळतं. शांत राहा. असं शांतपणे द्यायचं. मी दाखवतो आता मी कोण आहे. लीना पेन घेतलायस तर ली. मी म्हंटल आपलं पेन घेतलाय तर ली म्हणून.
काय प्रॉब्लेम आहे तुला? मला तुला काय प्रॉब्लेम काय आहे तुला? मला कसं प्रॉब्लेम काय आहे तुला वैष्णवी? वैष्णवीला- नको ना बोलू यार, मी शांत आहे ना, नको ना बोलू. नाही लिहायचं मला, काही कळलं? नाही लिहायचं मला, चल निघ इकडनं. नसेल लिहायचं तिकडं निघ. त्याला. नसेल लिहायचं, अशीच आहे ही. नसेल लिहायचं त्याला, नसेल सुचत म्हणून नसेल लिहित. तुमचा मुलगा काय कवी आहे नसेल सुचत? त्याचं नाव फाल्गुन डोईफोडे आहे, कळलं ना? मंदार चोळकर नाहीये. कशाला काढलं हे नाव कशाला काढलं? सातारा येत नाही तुला? मला नाही एवढं ते नाव कळलं ना? गप्प राहायचंय दोघींनी एक शब्द बोलायचा रे, फोन ठेवून द्यायचा आत्ताच्या आत्ता. मला त्राण ठेवा, फोन ठेवा, ठेवा फोन ठेवा. फाल्गुन बेबी काही झालंय का रे? केवढं चिडतोय बेबी, काही झालंय? अरे थांबा रे, त्रास झालाय हिचा ना? सगळ्यांचा त्रास झालेला आहे ऑफिस मध्ये. आई खूप खूप म्हणजे ना, तुझ्यासारखी एक ठोसरबाई आहे, सेम तुझ्यासारखी आहे, सेम तुझ्यासारखी एकदम, दिसायला शरीरेष्टी वगैरे सगळं सेम, पण तोंड उघडलं की गटार. म्हणजे ती ठोसरबाई. तुझ्या तोंडून कधी वाईट निघतं? क्या तुम्ही यार, बोलतेस काय तू घाणेरड? आवाज चढवतेस कोणावर? हाड, ती चढवते, ठोसरबाई चढवते. तिचा आवाज तुझा आवाज नाहीये. तुझा आवाज कसा आहे? असा आहे तुझा आवाज? मग तुझा आवाज तर असा आहे. मग ती तशी, आणि एक सेम वैष्णवी आहे, सेम तुझ्यासारखी, सेम वैष्णवी, एकदम तुझ्यासारखीच बारीक. म्हणजे तिला बघितलं ना की तुझीच आठवण येते मला. मी म्हणून फोटो पण नाही ठेवला तुझा ऑफिस मध्ये. पण स्वभाव तुझ्यासारखा नाही ना तिचा. तू कशी काळजी करते मग. अरे आपुलकी म्हणजे तर, अरे देवा, केवढी आपुलकी हा शब्दच तुझ्याकडनं आलेला आहे. आपुलकी, आपलेपणा म्हणजे तुझ्या कुशीतच घेऊन फिरतेस तू. आपलेपणा, मन मिसळणं वगैरे, तू बॅगेत आहेत ना. आणि तुझा आवाज म्हणजे सुंदर आवाज. खरंच 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 खरंच. आय तिचा तसा नाहीये. तिचा वैष्णवी का बात आहे. तिचा पण मला असं नेहमी वाटायचं आहे की यार, तुमच्या दोघांसारख्या मला मिळालेल्या आहेत. ऑफिस कसं मस्त असेल, आनंदी, पीसफुल, पण नाही, तिकडे कचकच कचकच. तुम्ही कसं एकत्र छान राहता, पीसफुल राहता, एकत्र, एकोपा असा हे आहे, शब्द आहे तुमच्यात. तुम्हाला म्हणजे पीसचं हे नोबेल दिलं पाहिजे तुम्हाला, पीसचं नोबेल, दोघींना मिळून एकत्र. हा, अरे ते कबूतर काढून टाका ना, शांततेचं प्रतीक कबूतर काढून टाका. तुमचं हे असं उभ्या राहा, अशा उभ्या राहा. हे स्टॅच्यू ठेवा प्रतीक म्हणून याचे. अप्रतिम, सुंदर होईल खरंच. अरे तुम्ही म्हणजे पीस म्हणजे असं हे तुम्ही शिकवा ना त्यांना दोघींना. मी ठोसरबाईंना म्हटलं की माझी आई असं नाही करत. माझी आई मला, मी आलो की चहा देते, माझ्यावर प्रेम करते, असं करते. मला ऑफिस मधनं आल्यावर, कुठे चाललीस आई, थांब ना, मी बोलतोय ना तुझ्याशी. तू एवढं थकून आलायस ना, मग मला असं पटकन आतून वाटलं की पटकन तुला चहा द्यावा, गप्पा कुठे मारत बसायच्या. फाल्गुन, तुझी आई दिसते तशी नाहीये फाल्गुन. पण तू दिसते तशीच आहेस. हो, तू दिसते तशीच आहेस. तू म्हणजे, मी बोललो वैष्णवीला की माझी बायको म्हणजे, अरे बापरे, खायला बनवते म्हणजे. उपमा, मला भूक लागली की उपमा आणूनच ठेवते ती अशी. कुठे चालली, थांब ना, कुठे चालली? माझ्या बाबूला भूक लागली आहे ना. अच्छा. उपमा पाहिजे, उपमा लगेच बनवून आणते मी. मस्त असे साखर टाकते, मीठ टाकते. आले बस. हो, येस. उपमा 5 मिनिटात. शांतते संपवस कीड, अजिबातच. जगभरातल्या सगळ्या मॅरिड पुरुषांसाठी हा एक रामबाण उपाय होता.
फार युनिक कॉन्सेप्ट आणि फार भन्नाट सादरीकरण. वा वा वा. सई. शॉर्ट अँड स्वीट परफॉर्मन्स. खूप जम छोटासा होता पण त्याची मांडणी खूप इंटरेस्टिंग होती आणि फोनचा ज्या प्रकारे डिव्हाइस वापरला तो खूपच छान होता. म्हणजे युक्ती चांगली होती, कधीतरी आजमावायला हरकत नाही. प्रथमेशची संकल्पना होती आणि अभिजित पवारनी लिहिलं होतं. त्रिकूट आवडलं, पुन्हा बघायला नक्की आवडेल. मस्त. मलाही खूप आवडेल. थँक्यू सो मच. कीप इट अप.